कितीला हा डबलचा चालू आहे कितीपर्यंत 80 घरातली लाईट बोर्ड खराब झाली असेल आणि जर लाईट बोर्ड सुद्धा हवे असेल तुम्हाला तर इथं सुद्धा ते कितीला हा डबलचा चालू आहे कितीपर्यंत 80 रुपये। आपण आता दुसऱ्या सेक्शनला आलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इथं शूज वगैरे पाहायला मिळतात। जुन्या बाजारामध्ये आला तुम्हाला जर फ्रीज वगैरे जुने घ्यायचे असेल तर एकदम मस्त शॉप आहे मित्रांनो। तुम्ही इथं जुने फ्रीज घेऊ शकताय फक्त 6000 पासून इथनं सुरुवात। असा पुढून दाखव हे कॅमेरे वगैरे आणि हे बघा या जुन्या बॉटलसुद्धा आहे। हे टेप रेकॉर्डर आहे। हे कितीला एस टी की 350 ला जाईल 3 फूट आणि प्लस टॉर्च लाईट। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो मी आज आलो आहे पुण्यामध्ये असलेल्या जुन्या बाजारामध्ये आणि आज आपण हा संपूर्ण जुना बाजार एक्सप्लोर करणार आहोत। जुना बाजार याला चोर बाजार सुद्धा म्हटलं जातं। मित्रांनो आता आपण बाजारामध्ये जाणार आहोत। आतमधल्या जुन्या बाजारामध्ये इथनं सुरुवात होते। तुम्ही गाडी लावायला इथे आजूबाजूला भरपूर जागा आहे, त्यामध्ये तुम्ही पे पार्क करू शकता इथे गाडी आणि पे पार्क करून तुम्ही पुढे जाऊ शकता। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ह्या बाजारामध्ये यायचं तर रविवार आणि बुधवार या 2 दिवस हा बाजार इथं पुण्यामध्ये भरतो आणि हा बाजार सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजल्यापर्यंत चालू असतो। त्यामुळे ह्या वेळेमध्ये तुम्ही कधी येऊन या जुन्या बाजाराला किंवा यालाच चोर बाजार सुद्धा म्हटलं जातं, याला जाऊन तुम्ही व्हिजिट घेऊ शकता। चला तर आता आपण हा संपूर्ण बाजार आज पाहणार आहोत। चला बघू शकताय। तुम्हाला इथं बॅगे वगैरे सुद्धा पाहायला भेटेल। बॅगे वगैरे घ्यायचे असेल तर त्या बॅगे घेऊ शकताय। हे नवीन बॅगे भलं जुना बाजार असतो तरी त्या बॅगे या नवीन आहे। आणि तसं तुम्ही इतर स्ट्रीमर मशीन वगैरे सेविंगसाठी करायची घ्यायची असेल तर ती सुद्धा आहे। कितीला एस टी की 350 ला जाईल 3 फूट आणि प्लस टॉर्च लाईट। हा नॉर्मल घेतला नाही का विदाउट प्राइस मध्ये आपल्याकडे आज 6 फूट आहे मॅक्सिमम। आता मला 400 ला तिथे साऊंड सुद्धा आहे, मोठमोठे साऊंड आहे, टेप रेकॉर्डर आहे। तुम्हाला ते चेक करून पण दाखवतात। इस्त्री वगैरे पण आहे। जर कॉम्प्युटरसाठी साऊंड वगैरे हवे असेल तर तुम्हाला असे कॉम्प्युटरचे साऊंडसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता। त्याचे घरातली लाईट बोर्ड खराब झाली असेल आणि जर लाईट बोर्डसुद्धा हवे असेल तुम्हाला तर इथं सुद्धा ते हे वेगवेगळे स्विच आहे, वेगवेगळे बोर्ड आहे, जे पाहिजे ते तुम्ही इथं घेऊ शकता। जर तुम्हाला जिम करायची असेल आणि जिमचे साहित्य हवं असेल तर ते सुद्धा इथं आहे। जुन्यामध्ये पण आहे, नवीनमध्ये पण आहे। जे तुम्हाला पाहिजे ते इथे 100 रुपये, 110, 80 रुपये असे किलोमध्ये तुम्हाला ते मिळून जातात। तर ह्या बाजाराचा उपयोग कुणाला होतो तर नक्कीच तुम्हाला ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांना चांगल्या वस्तू हव्या आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये मिळत नाही त्या गोष्टी तुम्हाला इथे नक्की मिळतात। त्यामुळे ह्या बाजाराचा उपयोग नक्कीच अशा लोकांना होतो की जे काहीतरी युनिक किंवा काहीतरी शोधेच्या मागं असतात, त्यांना याचा उपयोग होतो। तर मित्रांनो बघू शकताय तुम्हाला ह्या मार्केटमध्ये सगळ्यात जुन्या वस्तू पाहायला भेटतात ज्या खूप जुन्या पण आहे आणि काही अँटिक पीस म्हणून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता। हे कॅमेरे वगैरे आणि हे बघा या जुन्या बॉटलसुद्धा आहे। हे टेप रेकॉर्डर आहे, हे लॅम्प आहे आणि हे वुडनमधले काही स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला भेटतात। मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता। इथं गॉगलसुद्धा आहे, तुम्ही गॉगल पण इथं पाहू शकताय। आणि हे कपडेसुद्धा आहे जुने, कैची जुने पाहणे तुम्हाला लागत असेल ज्या नंबरचे। हे बघा असे पाने, जाके, कुऱ्हाड, घन, वजन हे अनेक गोष्टी होऊ शकतात। इथं बॅगेसुद्धा आहे जुन्यामधल्या, लेदरमधल्या बॅगे आहे ज्या की तुम्ही इथं परचेस करू शकताय। हे बघा कितीला दादा हे जोडी जोडी ना कितीला हा डबलचा चालू आहे कितीपर्यंत 80। टूल्स वगैरे बघू शकता मित्रांनो, टूल्स वगैरे सुद्धा आहे इथे। मेन म्हणजे भांडी सुद्धा तुम्हाला इथं आहे पाहायला। कुकर्स आहे इथे, भांड्याप्रमाणे मिक्सर, फॅन, टेप, तसेच तुम्हाला जुन्या शेगड्यासुद्धा इथं घेता येईल। म्हणजे तुम्ही जर पाहिलं समोर तुम्हाला वेगवेगळ्या शेगड्यासुद्धा दिसतात ते आणि इथे फॅन
पियानो, तसेच सौर पॅनलच्या लाईट्स, प्रोजेक्टर, अशा अनेक गोष्टी ज्या की तुम्हाला गरज असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. समोर बघू शकताय जुने टेलिफोनसुद्धा आहे. आणि तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही इथे तुम्हाला जुनी पितळाची भांडी इथं पाहायला भेटतात आणि ही जुने मसाल्याची जी भांडी आहे ती सुद्धा इथं पाहायला भेटतात तुम्हाला. आणि जी पितळाची आहे म्हणजे पितळाची जी भांडी आहे ती आता लुप्त होत चालल्या, लोक वापरत नाही. जी जुन्या काळातली जी तोप वगैरे तुम्ही बघू शकताय ते तुम्ही इथं पाहू शकता. अशा पद्धतीने तर घेऊ शकता. तसेच जे बघा मसाल्याचा डबा पण आहे जो आपण असा उघडू शकतो. असा पुढून दाखव. मसाल्याचा डबा आहे, बडीशेप वगैरे आपण ठेवू शकतो इथं. आणि हा बघा किती कॉम्पॅक्ट आहे आणि आपण इथनं घेऊ शकतो. चहाची किटली पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा एक जुन्या काळाची नाणी पण तुम्ही बघू शकता. ही सगळी नाणी आहे, 10 पैसे, 50 पैसे आणि नाणी काय म्हणतात त्याला, पितळाचे पहिले 5 रुपये होते, असे 10 रुपये ते सुद्धा बघू शकता. 10 रुपये बघू शकता इथे. तर अशा पद्धतीने सगळे तुम्ही इथं आणखी ते सुपारी फोडण्यासाठी घंटी, टाळ, म्हणजे जुनं जेवढ्या जुन्या वस्तू आहेत तेवढ्या तुम्ही इथं घेऊ शकताय तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि इथे बघा हातोडी, घन, वजनं, बाकीच्या एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही भरपूर वस्तू आहेत. आणि तो तुम्हाला अजून इथं बॅगा वगैरे सुद्धा आहे. हे बघा बॅगा 600ची रेंज आहे, 600-700 रुपयापर्यंत या बॅगा तुम्हाला इथं मिळतात. आणि म्हणजे जरी जुना बाजार नाव असलं, जुना बाजार जरी नाव असतं परंतु जुन्या वस्तू नाही, काही जागी नवीन वस्तू सुद्धा विकायला तुम्ही. क्या रेंज में है बैग? ये सब बैग है हाँ 200 से स्टार्ट है. कौन सा वाला? 200 वाला है. 200 में देखो हाँ ये लेंगे 300 का है, ये लेंगे 300 का है. अलग अलग रेंज. तर मित्रांनो रेंज पण बघू शकताय तुम्ही इथे. अशा रेंजमध्ये तुम्हाला 200, 300, 400पर्यंत या नवीन बॅगी तुम्हाला इथे पाहू शकताय. ज्या आपण इतरत्र गेलो दुकानामध्ये थोड्या महागच भेटतात इथं, परंतु एकदम नॉर्मल रेंजमध्ये सर्वसामान्याला परवडणं अशा. तर अशा आपण तर बघू शकता. आणि महत्त्वाची म्हणजे इथं पुढं बघा कुकर विकर पण आपल्याला आहे बघायला भेटतात. कुकर पण घ्यायचे असेल तर कुकर घेऊ शकता, भांडी घेऊ शकता. इथे लोखंडी कढाई आहे ज्या की तुम्ही घरगुती यूजसाठी तुम्ही इथं मूर्तीसुद्धा पाहू शकताय. ज्या मूर्त्या पितळ्याच्या मूर्त्या आहे आणि ज्या की आता खूप कमी लोकांकडं आहे अशा या अँटिक पीस म्हणून सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकताय. आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे तुम्ही बघताय पितळी वस्तू आहे, काही तांब्याच्या आहे. आणि ज्या वस्तू आता लुप्त होत चालल्यात त्या फक्त आता आपल्याला इथं पाहायला भेटतात. काही दिवसामध्ये ह्यासुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही. तर अशा समया वगैरे आहे, जुन्या काळातले तुम्हाला डबे वगैरे पाहायला भेटतात. पितळी परात बघू शकताय, पितळी ताटं बघू शकताय, डबे, अनेक गोष्टी तुम्ही इथं जर तुम्हाला अँटिक पीस म्हणून घरामध्ये वापरायचे असेल तर तिथं तुम्ही इथनं घेऊ शकताय. चल, या बाजारामध्ये आल्यानंतर खरं तर मी पहिल्यांदा एवढ्या प्रकारची भांडी असतात ही मी एका नजरेमध्ये पहिल्यांदा पाहिले. म्हणजे आईवडिलांपासून, आजोबापासून किंवा आपल्या पिढ्यानपिढ्या ही अशा प्रकारची भांडी वापरता असत हे आत्ता मला कळले. तर आपण अशी भांडी पण घेऊ शकता. तसेच ह्या पद्धतीने पुढे बघितल्याप्रमाणे वेगवेगळे पानेसुद्धा इथे तुम्हाला घेऊ शकता. हा बाजार आपण पाहिल्यानंतर इथं आतमध्ये सुद्धा बाजार आहे. तुम्ही इथं आतमध्ये सुद्धा दुकानामध्ये चेक करू शकता. तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर इकडे सुद्धा तुम्हाला नवीन जिमच्या वस्तू वगैरे अशा पाहायला मिळेल. तसेच वगैरे हार्डवेअर वगैरे पाने बघा सगळे ती शॉप आहे या बाजूला. ज्याप्रमाणे रविवार आणि बुधवारी हा जुना बाजार रस्त्यावरती भरतो तसाच बाजार, परंतु या ठिकाणी शॉपच्या स्वरूपामध्ये हा कायमस्वरूपी इथे आतमध्ये चालू असतो. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी घ्यायच्या असेल म्हणजे त्या बुधवार किंवा रविवारी घ्यायचे नसेल, इतर वेळेस घ्यायचे असेल तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता, कारण हे कायमस्वरूपी चालू असणारा बाजार आहे. तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे अजून शॉप पाहायला भेटतात. हे शॉप तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा बाहेर तितकीच तुम्ही इथं स्पेअर पार्ट घेऊ शकता. हे मोटर्स वगैरे बघा. या शॉपच्या बाजारामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा बाजार
जितका फिरवा तितका कमीच आहे, कारण की जसं पुढं जाईल तसे वेगवेगळ्या वस्तूंचे शॉप आपल्याला पाहायला भेटतात, जे शॉप खरं तर आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे. काही शॉप इथं बघू शकताय तुम्हाला. चायनीजच्या गाड्या किंवा चायनीजसाठी लागणाऱ्या ज्या टपऱ्या आहेत त्या इथे बनवल्या जातात. तुम्ही इथनं त्या टपऱ्या घेऊ शकताय. वेगवेगळे कपाटं घेऊ शकताय. तुम्हाला काही शॉपसाठी तुम्हाला आतमध्ये काही शॉप्स बनवायचे असेल तर शॉपसाठी सुद्धा काही कपाटं तुम्हाला इथं घेऊ शकता. तसेच इथं पाहिलं तर तुम्ही हे पहा, काही AC आहे, काही कॉम्प्रेसरसुद्धा आहे, जुने कॉम्प्रेसर जे तुम्हाला इथे कमी किमतीमध्ये मिळू शकतात. तसेच पुलीच्या चेनसुद्धा आहे, जनरेटर आहे. अशा अनेक गोष्टी ज्या तुम्ही इथे येऊन घेऊ शकताय. जनरेटरचं अगदी मोठं दुकानसुद्धा आहे. तसेच तुम्ही इथं कॉम्प्रेसर, मोटर्स, वेगवेगळ्या HP मोटर्स आहे, ज्या तुम्ही इथे तुम्हाला हवे त्या प्राईजमध्ये, म्हणजे तुम्हाला कमी प्राईजमध्ये पाहिजे असेल तुम्ही इथं घेऊ शकताय. तसंच तुम्ही पाहिलं तर इथे अनेक म्हणजे जिमचे साहित्यसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकताय. तर आता आपण आता पुढं जाऊया आणि पुढच्या शॉपमध्ये पाहूया काय आहे अजून. जुन्या बाजारामध्ये आला तुम्हाला जर फ्रीज वगैरे जुने घ्यायचे असेल तर एकदम मस्त शॉप आहे मित्रांनो. तुम्ही इथं जुने फ्रीज घेऊ शकताय. फक्त 6,000पासून इथनं सुरुवात आहे. किती लिटरचं आहे आणि किती प्राईस? 220, किंमत 9,000. $8,500. किती लिटरचं आहे? 220, 220 लिटर. 15,000. फॅल्कॉन एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन, मंगळवार पेठ, जुना बाजार, पुणे. नंबर 9371027015. तर मित्रांनो, जुन्या बाजारामध्ये तुम्ही आले तर तुम्हाला नक्कीच हे फ्रीजचं मोठं दुकान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड हँड फ्रीज, AC वगैरे सगळं तुम्हाला इथं बघायला भेटेल. घ्यायचे असेल तर खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला इथं ते मिळून जाईल. तर नक्कीच जिथं आलं जुन्या बाजारामध्ये आलं जर तुम्हाला जिची आवश्यकता असेल तर नक्कीच या भव्य अशा या जुन्या बाजारातील या फ्रीजच्या दुकानाला नक्की भेट. बॅटरीज वगैरे तुम्हाला तुमच्या 2 व्हीलरची बॅटरीज, हॉर्न वगैरे तुम्ही ते घेऊ शकताय. बॅटरीचे दुकानसुद्धा बऱ्यापैकी इथं आहे. तर मित्रांनो, हा जो बाजार आहे हा बुधवारी आणि रविवारी भरतो आणि आज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा बाजार इथे चालू असतो. त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये कधी येऊ शकताय आणि या बाजारामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू आपण घेऊ शकतोय. चला तर आपण आता पुढं जाऊया. मित्रांनो, आपण आता दुसऱ्या सेक्शनला आलो आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला इथं शूज वगैरे पाहायला मिळतात. तुम्ही नवीनमध्ये पण शूज बघू शकताय, जुन्यामध्ये पण शूज बघू शकताय. पण शूज चांगले येते, तुम्ही ते घेऊ शकता इथनं. तर मित्रांनो, मला असे शूज वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकताय. जुने शूज आहे, काही जागी नवीनसुद्धा शूज आहे. ब्रँडेड शूज तुम्हाला इथं घेता येईल. तर हे मेन मार्केटपासून थोडंसं जवळ आहे, थोडंशा बाजूला आहे. तर तुम्ही इथं पण येऊन शूजचं हे मार्केट पाहू शकताय. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा संपूर्ण आपण जुना बाजार फिरून पाहिलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.